21 तारखेला पत्नी निवडणूक जिंकली आणि 26 तारखेला नवऱ्याला भर रस्त्यावर संपवलं गेलं. खोपोलीच्या मंगेश काळोखेंच्या हत्येचा हा थरारक सीसीटीव्ही समोर आलाय. या हत्येला नवं राजकीय वळणही मिळालंय. ही हत्या राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंनी घडवून आणल्याचा शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. नेमकं हे प्रकरण काय? समोर आलेल्या त्या 38 सेकंदांच्या सीसीटीव्हीतून काय दिसलं? या सगळ्या प्रकरणावर काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, याचाच A to Z आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे. आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही. घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे, हे माझं स्वच्छपणाचं मत आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसणारा हा थरार खोपोलीतला आहे. 26 डिसेंबरच्या दिवशी खोपोलीत भर रस्त्यावर एक नगरसेवक पतीला इतक्या निर्घृणपणे संपवलं गेलं. तब्बल 5 मारेकरी, त्यांच्या हातात धारदार शस्त्र आणि जीव मुठीत घेऊन धावणारे मंगेश काळोखे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकतात. आपल्या लेकींना शाळेत सोडून घरी जाणाऱ्या मंगेश काळोखेंना जराही कल्पना नव्हती की त्यांच्यावर आताच डाव साधला जाणार आहे. मारेकरी अचानक फिल्मी स्टाईलनं कारनं येतात. ते काळोखेंवर हल्ला चढवतात. काळोखे जीव वाचवायला पळत सुटतात. धावता धावता मंगेश काळोखे खाली कोसळतात आणि तितक्यातच गुळाच्या भेलीला जशा मुंग्या चिकटतात तसेच ते हैवान काळोखेंवर तुटून पडतात. मंगेश काळोखेंच्या याच निर्घृण हत्येनं खोपोलीत संतापाची लाट उसळली आहे. लोकांनी थेट पोलीस स्टेशनला गराडा घातला. पोलिसांवरही गंभीर आरोप झालेत. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांचंही संशयित आरोपींच्या यादीत नाव आलं. हत्येचे मास्टरमाइंड राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केला. परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण. सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते. पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता. हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता. आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही. थोरवेंचे हे सगळे आरोप सुनील तटकरेंनी फेटाळले. पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतोय की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्र गतीने व्हावा. शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी. कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं, सगळा पूर्णपणे तपास केला जावा. मग बोलू आपण काय बोलायचं ते. आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही. घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे, हे माझं स्वच्छपणाचं मत आहे. पण मंगेश काळोखेंची हत्या का करण्यात आली याबाबत आमदार महेंद्र थोरवेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला. मंगेश काळोखेची मर्डर करू शकत नाही, परंतु ही मर्डर जी आहे ही हा भरत भगत हा रवी देवकरचा मित्र आहे. सुधाकर घारे हा त्यांचा जिल्हा प्रमुख आणि त्यांचा लीडर आहे. हा सातत्याने त्यांचा पराभव त्या ठिकाणी होतोय आणि सातत्याने त्या ठिकाणी शिवसेना अग्रेसिव्ह त्या ठिकाणी काम करते. हे पाहूनच मंगेशला कायमचं संपवण्यासाठीच त्यांनी हे केलेलं प्लॅन होतं. कारण विधानसभेला सुद्धा मंगेशनी सर्वात जास्त हायेस्ट लीड त्या ठिकाणी दिला आणि नगरपालिकेला आता ह्या निवडणुकीत सुद्धा 600 मताचा लीड नगराध्यक्षाला दिला. हे सगळं या ठिकाणी सुधाकर घारे, या भरत भगत आणि रवी देवकर यांना हे सगळं असह्य झालेलं होतं
आणि म्हणून मंगेश कालोखे याची निर्गुणपणे त्या ठिकाणी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. आम्ही शिंदे साहेबांनी आज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. यांच्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना कायमचं त्या ठिकाणी शिक्षा ही कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. परंतु पोलीस यंत्रणांनी जर या ठिकाणी हे प्लॅनिंग मधले आरोपी जर यांनी त्या ठिकाणी यांना अरेस्ट नाही केली तर मात्र शिवसेना आणि संपूर्ण आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करू. वेळ पडल्यास आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ त्या ठिकाणी. परंतु आम्ही जोपर्यंत यांच्यावर कारवाई मोक्का अंतर्गत होत नाही, खऱ्या अर्थाने सुनील तटकरे हाच रायगडचा आका आहे. जे बीडमध्ये घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुनील तटकरेंच्या माध्यमातून घडत आहे. त्यांना सत्तेचा माज आलेला आहे. मंगेश काळोखेंचे विरोधक रवी देवकर हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांचे मित्र होते. मंगेश काळोखे यांनी सतत रवी देवकरांचा पराभव केला. त्यांचं त्यांच्या प्रभागात चांगलं काम होतं. हाच पराभव पचनी पडला नाही म्हणून भरत भगत आणि सुधाकर घारे यांनी हे हत्याकांड घडवून आणल्याचा गौप्यस्फोट महेंद्र थोरवेंनी केला. एका शिवसैनिकाची अशी निर्गुणपणे हत्या झाली हे कळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही काळोखेंच्या कुटुंबियांना भेट देऊन शिंदेंनी याबाबत प्रतिक्रियाही दिली. लोकांची सेवा करतोय आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला. अतिशय अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे. पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे. त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत. इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोक्का अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे. आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल. सर, अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येते. या ठिकाणी देखील जे राष्ट्रवादी कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे. निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने, हार जीत होते, परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही. यावरून खरंच मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राजकीय अँगल आहे का? असेल तर आरोपींना पाठीशी घातलं जातंय का? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.